आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सासूबाई 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 उठा ना सासूबाई. किती दिवसांनी आपण असे खुश आहोत ना, टेन्शन फ्री, कसलंही टेन्शन नाही, कुठलाही विचार नाही. वा हो म्हणजे ताई पण किती दिवसांनी आनंदात आहे, खुश आहे ती खूप. आय नो. अगं इथलं वातावरणच तसं आहे, सगळेच फ्रेश झालो. ताई आराध्या, आराध्या काय झालं? बहिणी काय झालं? सासूबाई सासूबाईंचा आराध्या काय झालंय, नीट सांगणार आहेस का? सासूबाईंचा खून झालाय श्रेयस. काय काय? चल आत. चल चल. मम्मा, सासूबाई मम्मा, सासूबाई कुठे आहेत मम्मा? सासूबाई इथे मगाशी त्यांची डेड बॉडी इथे होती. मी त्यांना पाहिलं, त्या रक्ताच्या थारोळ्या तशा पडलेल्या होत्या. श्रेयस मी पाहिलं त्यांना इथे. तुम्ही ऐका माझं. पण वहिनी इथे तसं काही दिसतच नाहीये. रक्ताचा थारोळा काय, रक्ताचा एक थेंब दिसत नाहीये. मे बी तुम्हाला भास झाला असेल. नाही 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 मला भास नाही झाला. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, ते त्याच्या डेड बॉडी सारख्या पडल्या होत्या. श्रेयस सांग ना सगळ्यांना, सांग ना. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं त्यांना इथे. वहिनी तुम्ही नक्की बघितलंय का? मी पाहिलं. तुम्ही कोणीच माझं ऐकत का नाहीये? सासूबाई इथे तुमच्या डेड बॉडी सारख्या पडलेल्या होत्या. तू थांब ना, तू शांत हो प्लीज. मगाची ती केअरटेकर मला बोलवायला आली. तिने मला सांगितलं की सासूबाई त्यातला तुला बोलावता म्हणून मी आले धावत आणि बघते तर त्या इथे अशा पडलेल्या होत्या त्यांची डेड बॉडी. तुम्ही ऐकत नाही. कोणी माझं शांत हो तू प्लीज, शांत हो. मी आता माझ्या डोळ्यांनी मम्माना बघितल्याशिवाय मला काही सुचणार नाहीये. श्रेयस वहिनी तुम्ही शांत व्हा, सगळे शांत व्हा. मी रूम चेक करतो. तू रूम चेक कर, मी मम्माना कॉल करतो. इथेच होत्या. मी पाहिलं त्या. श्रेयस श्रेयस मी सगळ्या रूम चेक केल्या, सगळे कॉरिडॉर चेक केले. मम्मा कुठेच नाहीये. मम्माचा फोनही लागत नाहीये. आपण एक काम करूया, आपण बाहेर शोधूया. आम्ही बाहेर शोधू ना. तू चल म्हणते तू चल. तू ते केअरटेकरला विचार, त्याने कुठे बघितलंय का मम्मा? मम्मा मम्मा ए दिस इज सो प्रिटी. मम्मा हॅलो हॅलो काय झालं? तुम्हाला काही काय झालं? आराध्या, अगं मम्माना आता काही झालेलं नाहीये. वहिनी तू नक्की काय बघितलंस? मलाच कळत नाही. मी आज सासूबाईच होत्या. ऐका माझं, मी सासूबाईंना पाहिलं. ऐका माझं, मी पाहिलं त्यांना डेड बॉडी सारख्या तिथे. एक मिनिट, तू काय बडबडतेस? तुला कळतंय का आमची डेड बॉडी? आय एम स्टँडिंग हिअर. मी सांगतो काय झालं ते. व्हॉट? आराध्या, अगं तू काय बोलतेस बेटा? श्रेयस व्हॉट इज रॉंग विथ हर? तिला पुन्हा भास होत आहेत का? नाही नाही सासूबाई, मी पाहिलं. तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवा. श्रेयस मी पाहिलं त्यांना. मलाच कळत नाही हे सगळं काय सुरू आहे. वहिनी मम्मा आपल्या समोर उभे आहे, तुला नक्की भासच झाला असेल. मला भास झाले नाहीये. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तर तिथे आत होत्या. मी वेडी आहे काय सगळं बोलायला कळत का नाहीये? ताई हे तर वेडेपणाचं लक्षण आहे. मी वेडी नाहीये. मी तेच सांगते, मी वेडी नाहीये. मम्मा आराध्या विश्वास नाहीये. मी तेच सांगते. आराध्या बेटा वेट, प्लीज काम डाऊन, प्लीज काम डाऊन. याचा अर्थ सासूबाई खरंच तिथे होत्या. मी जे पाहिलं तो भास नव्हता. म्हणजे हे सगळं सासूबाईच. प्लीज 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 आराध्या ऐक 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 तू शांत हो आधी. आराध्या आराध्या आराध्या
तिला आत घेऊन जा बेटा. लेट अस जस्ट काम डाऊन. तिला घेऊन जा बेटा प्लीज. आराध्या, अरे देवा, गॉड दिस इज सो स्कॅरी. आराध्याची काय अवस्था झालीये. तरी गुरुजींनी सांगितलं होतं. आम्ही वॉर्न करत होतो पण कोणी ऐकायला तयार नाही. तुम्ही वी आर सॉरी मम्मा, आम्ही तुमचं ऐकायला हवं होतं. आता आम्ही काय सांगतो तेच ऐकायचं. सकाळी सगळ्यांनी लवकर निघायचंय आणि घरी जायचंय. येस मम्मा. वर आराध्या, तिची अवस्था बघवत नाहीये आम्हाला. देवा, माझ्या आराध्याची काळजी घे. तिला लवकरात लवकर बरी कर. बाकी काही नको. आराध्या, ओके आहेस आता? किती त्रास करून घेते स्वतःला. आता कसलाही विचार करायचा नाही. उद्या आपण इकडनं लवकर निघू. झोप आता, झोप. आता मला खात्री पटली आहे की मी जे काही पाहिलं ते सत्य होतं. तो भास नव्हता. मी जे अनुभवलंय ते सगळं खरं होतं. पण मी चुकले. मी ठरवलं होतं अशी कुठलीही गोष्ट घडली तरी त्यावर रिॲक्ट करायचं नाही. पण आज माझा स्वतःवरचा ताबा सुटला आणि मी रिॲक्ट झाले. आता माझी ही चूक मला खूप महागात पडणार आहे. सासूबाईंनी मरणाचं जे नाटक केलं ते मला खरं वाटलं आणि मी सगळ्यांना जाऊन हे सांगितलं. माझं चुकलं. पण एक गोष्ट नक्की झाली. सासूबाई फक्त बदलण्याचं नाटक करत होत्या. फक्त नाटक. आणि हे सगळं त्यांनी केलं ते फक्त आणि फक्त मला वेडं ठरवण्यासाठी. मी रिॲक्ट झालेच नसते ना तर असं काही घडलंच नसतं. पण आता मी कितीही ओरडून सांगितलं ना तरी कुणाचाही माझ्यावर विश्वास बसणार नाही. आता मला शांतपणे